गोपाल कृष्ण भगवान की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गाओ कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वयं नुमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। गोविन्दं गोकुलानन्दं गोपालं गोपीवल्लभं गोवर्धनोद्धरं वीरं तं वन्दे गोमतीप्रियम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं निराकारं नरवीरं नरोत्तमं, नृसिंहं नागनाथं च तं वन्दे नरकान्तकम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षं पुरुषोत्तमं, पवित्रं परमानन्दं तं वन्दे परमेश्वरम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। वामनं विश्वरूपं च वासुदेवं च विठ्ठलं, विश्वेश्वरं विभुं व्यासं तं वन्दे वेदवल्लभम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। राघवं रामचन्द्रं च रावणारिं रमापतिं, राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। दामोदरं दिव्यसिंहं दयालुं दीननायकं, दा दैत्यारिं देवदेवेशं तं वन्दे देवकीसुतम्।
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। जनार्दनं जगन्नाथं जगज्जेड्य विनाशकं जामदग्न्यं वरं ज्योतिं तं वन्दे जलशायिनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। मुरारिं माधवं मत्स्यं मुकुन्दं मुष्टिमर्दनं मुञ्जकेशं महाबाहो तं वन्दे मधुसूदनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। चतुर्भुजं चिदानन्दं चाणूरमल्लमर्दनं चराचरगतं देवं तं वन्दे चक्रपाणिनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। वामनं विश्वरूपं च वासुदेवं च विठ्ठलं विश्वेश्वरं विभुं व्यासं तं वन्दे वेदवल्लभम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। योगीश्वरं यज्ञपतिं यशोदानन्ददायकं यमुनाजलकल्लोलिं तं वन्दे यदुनायकम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। केशवं कमलाकान्तं कामेशं कौस्तुभप्रियं कौमुदैकीधरं कृष्णं तं वन्दे कौरवान्तकम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। त्रिविक्रमं तपोमूर्तिं त्रिविधा भोगनाशनं त्रिस्थलं तीर्थराजेन्द्रं तं वन्दे तुलसीप्रियम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। अनन्तम् आदिपुरुषम् अच्युतं च वरप्रदम् आनन्दं च सदानन्दं त्वं वन्दे च अघनाशनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रियः करं श्रियो नाथं श्रीधरं श्रीवरप्रदं श्रीवत्सलधरं सौम्यं त्वं वन्दे श्रीसुरेश्वरम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। भूधरं भुवनानन्दं भूतेशं भूतनायकं भावनैकं भुजङ्गेशं तं वन्दे भवनाशनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय।
ॐ नमो भगवते वासुदेवाय। शालिग्रामशिलाशुद्धं शङ्खचक्रोपशोभितं सुरासुरसदासेव्यं तं वन्दे साधुवल्लभम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। लीलया धृतभूभारं लोकसत्त्वैकवन्दितं लोकेश्वरं च श्रीकान्तं तं वन्दे लक्ष्मणप्रियम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरिं च हरिणाक्षिं च हरिनाथं हरिप्रियं हलायुधसहायं च तं वन्दे हनुमत्पतिम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्व श्रोत्यांना पूर्ण कृष्ण रूपामध्ये माझं मनोमन चरणवंदन। सगळ्यांच्या पायावर मस्तक ठेवून मी पुन्हा एकदा आपल्याला नमन करतो की मला आपले कृपारूपी आशीर्वाद देऊन कृष्ण भक्तीमध्ये अधिकाधिक रममाण होण्याकरता आशीर्वाद द्या। आज आपण 7व्या दिवसाला आलो आणि 7व्या दिवसाची कथा आज एकूणच भागवताचं सारभूत आहे। त्यातलं पहिलं प्रकरण आपण सुरू करतो आहोत। खूप एकाग्र चित्ताने आपण सगळं ऐकूया। 7 दिवस जे आपण 6 दिवस गेले भागवत ऐकतो आहोत त्याचं सार इंग्रजीमध्ये ज्याला टेक अवे पॉइंट्स आपण घेऊन काय जाणार, आपल्यासोबत संग्रह काय करणार, गोळा काय करणार, आपल्याला भागवतामधनं काय आता आयुष्याकरता खुराक मिळणार, तो आपण सगळा संग्रह करायचा। जसं दहीहंडीच्या वेळेला ती मटकी फोडतात, काला भरलेली, गोपाळ काला भरलेली, तर अगदी लहान मोठे सगळे जे कोणी तिथे उपस्थित असतात पूर्ण श्रद्धेने चढाओढीने त्यातलं एखादा तरी खापर, एखादा तरी कण त्या काल्याचा मिळावा यासाठी धडपडताना दिसतात। ती अत्यंत भोळी भाबडी श्रद्धा आहे। ती आपल्याकडे असली तर आपलं मुख्य भांडवल आहे समजायचं। भगवत प्राप्तीचं, ज्ञान प्राप्तीचं, मुक्तीचं मनुष्य म्हणून आपल्याकडे मूळ भांडवल आहे, बीज भांडवल ज्याला म्हणतात। तर तसं बीज भांडवल असलेलेच आपण सगळे आहोत आणि त्याच्यावरही आता चक्रवाढ व्याजापेक्षा जास्त गतीने आपल्याला भगवंताकडून अधिकाधिक भक्तिभाव, भक्तिप्रेम, भगवत प्रेम मिळत जातं। म्हणतात ना, आपण एक पाऊल चाललं की तो 10 पावलं येतो पुढे। तसं आपलं वृद्धिंगत होत आहे। आपल्या सगळ्यांना त्या भगवंताचा अनुभव, अनुभूती लवकरात लवकर येवो आणि आपलं जीवन निव्वळ सुखमय होऊन जावो अशी त्या वासुदेवाच्या चरणी प्रार्थना करतो। भगवान श्रीहरीच्या ठिकाणी प्रार्थना करतो।
तो आपल्या सोबत आहेच. आज नारद मुनी आणि वसुदेव यांच्या संवादाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानप्राप्ती होणार आहे. आता ज्ञानाचं नवनीत या स्कंधामध्ये 11व्या विशेषतः, आणि हा 11वा स्कंध इतका सारभूत आहे की संत एकनाथांनी केवळ या एवढ्या स्कंधावरच एकनाथी भागवत रचलेला आहे. आपण तो संवाद, त्याचा रस ग्रहण करूया. शुकमुनी म्हणतात, परीक्षिता, नारद मुनींना, तुला आठवत असेल, प्राचीनच दक्षानी त्याच्या हजारो मुलांना राज्य करायला येताना विचलित करून भगवंताच्या भक्तीकडे लावलं. दक्षाच्या विचाराने बिघडवलं. म्हणून दोनदा ती मुलं तपश्चर्या करायला गेली पुढच्या राज्यकारभाराची तयारी म्हणून, पण ती नारदांनी त्यांना उपदेश करून भगवत भक्तीमध्ये अग्रेसर केलं. त्यामुळे दक्षाने त्यांना चिडून शाप दिला होता की तुम्हाला कुठेही स्थिर राहायला मिळणार नाही, तुम्ही अस्थिर राहाल, एका ठिकाणी तुम्ही थांबूच शकणार नाही, तुम्ही त्रिलोकात भटकत राहाल. फक्त एकच ठिकाण त्याला अपवाद होतं पृथ्वीवर, ते म्हणजे द्वारका, श्रीकृष्णाची द्वारका. जवळ श्रीकृष्ण होते तोपर्यंत द्वारकेमध्ये मात्र त्यांना तो शाप लागू नव्हता. म्हणून वारंवार नारद थोडंसं स्थिरावायचं मन झालं की श्रीकृष्णापाशी यायचे, आणि एकदा आले की त्यांना तिथून जावंसच वाटायचं नाही. खरं श्रीकृष्णाचं सान्निध्य मिळालं की अजून काय पाहिजे. एकदा वसुदेव महाराजांनी त्यांना अत्यंत आदराने विचारलं, देवर्षी नारदा, हे द्वारकेतच होते देवर्षी, नारद मुनी देवांपेक्षा संत श्रेष्ठ असतात आणि त्यातून तुमच्यासारखे भक्त श्रेष्ठ असतात, जे प्रत्यक्ष भगवंताला प्राप्त करण्याचं आचरण करत असतात. ते सामान्य मनुष्याचे आदर्श असतात, समोर असतात, प्रत्यक्ष साधनात असतात. मला भगवंताचं तर साहचर्य मिळालं, माझा पुत्र म्हणूनच प्राप्त झाला, पण मी पुत्र आणि तो भगवंत भगवत दृष्टीने त्याच्याकडे पाहण्यात मी असमर्थ होतो. मी पुत्र म्हणूनच जास्त करून त्याच्याकडे पाहिलं, आणि त्यामुळे मी तुम्हाला आता प्रश्न विचारतोय. संत व भक्तांपाशीच मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं. मग काय करावं, असं काय उपाय आहे की ज्याने मला मोक्ष प्राप्त होईल? मोक्ष म्हणजेच ज्ञान प्राप्त होईल, भगवंताची साक्षात अनुभूती येईल, या जीवनाच्या परम सत्याची अनुभूती येईल. हे जीवन, हा संसार, प्रपंच, हे काय आहे नक्की, आणि सतत परिवर्तन होणार, हे का परिवर्तन होतंय, कसं होतंय, याचं रहस्य काय मुख्य, या सगळ्या घडामोडींचं संसारातल्या, हा उपाय मोक्षाचा तुम्ही सांगा. या संसारात दुःखच, जे दुःख आहे, खरं तर सुख म्हणून जे आहे ते सुद्धा दुःखाचंच मोहक रूप असतं. कारण कोणचंच सुख हे टिकत नाही, या संसारातलं कोणचंच सुख टिकत नाही. येतं आणि ते निस्तेज होऊन जातं अगदी थोड्या अवधीत. मोठा समारंभ साजरा करावा आणि काही वेळाने
साजरा करण्याची जी धामधूम असते, आपण त्यात काही नाच गाणी करतो, भजन करतो, आरडाओरडा करतो, गोंधळ करतो, नाचतो, आणि त्यांनी या शरीराची मर्यादा असल्यामुळे शरीर थकतं. आणि मग तो जो आनंद त्या वेळीला शिगेला पोचलेला असतो, तो ओसरतो. म्हणजे इथलं सुख हे नेहमी अगदी तात्पुरतं असतं. आजचं सुख उद्या नाही मिळू शकत. आज घेतलं झाला विषय, उद्या शिळं होतं ते. म्हणून इथे येणारं सुख ही दुःखच असतं, पण थोड्या मोहक रूपात दुःख येतं. म्हणजे घरात खूप घर पाहुण्यांनी भरलेलं असावं, आनंदी आनंद असावा, आणि पाहुणे हे शेवटी पाहुणेच असतात. 4-2 दिवसात निघतातच. निघून ते बाहेर गेले, त्यांना एकदा टाटा केला, अच्छा केलं, आणि त्यांची गाडी दिसेनाशी झाली, ते दिसेनासे झाले. परत जेव्हा आपण घरात येतो, तेव्हा काल भोगलेला आनंद कुठेच नसतो. काय सगळं भयान वाटतं, मोकळं मोकळं वाटतं, उदास वाटायला लागतं. क्षणभर असं वाटतं आता या घरात आता राहूच नाही, आपणही बाहेर चाललं जावं कुठे. म्हणजे काल सगळ्यांच्या असण्याने होणारा असलेला आनंद आज नाही, आज त्याचा मागमूसही नाही. तोच आनंद आलेला असल्यामुळे काल, आज त्याच्याचमुळे त्याची प्रतिक्रिया म्हणून आज उदासी आहे. म्हणून मला आता या संसारात ज्ञानयुक्त करून मुक्त कोण करणार? मला कोण मुक्त करणार? माझी बुद्धी, माझं चित्त मन बुद्धी ज्ञानयुक्त करून मला कोण मुक्त करणार? असा प्रश्न वसुदेवांनी नारदांना विचारला. नारद म्हणाले, वसुदेवा, आपण छान प्रश्न विचारला. उत्तर माझ्या परीने मी सांगतो. संसारामध्ये भगवंताची भक्ती करणे हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे. खरोखर काही उपाय, कोणचं कर्मकांड नाही, आणखी कोणचे उपास तापास नाही, कोणच्या उपासना नाही. भगवंताची भक्ती जशी जमेल तशी. या संदर्भामध्ये नारद मुनी म्हणाले, पूर्वी भरत राजा जो होता, त्याचे 100 पुत्रांपैकी 9 पुत्र आत्मज्ञानी भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध झाले, सिद्ध झाले. त्यांना पूर्ण आत्मज्ञान प्राप्त झालं. त्यांचा आणि निमी राजाचा भक्तीच्या बाबतीत जो संवाद झाला, जी चर्चा झाली, त्यात परमार्थाचं नेमकं अत्यंत सुंदर मौलिक निरूपण झालं. ते आजही लागू आहे आणि पुढे जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत लागू राहील. जेव्हा ते आत्मज्ञानी 9 पुत्र भरतांचे ते निमी राजाकडे आले आणि निमी राजाने त्यावेळेला त्यांना आत्मकल्याणाचा उपाय याविषयी प्रश्न विचारले. आणि त्या प्रश्नांच्या उत्तरादाखल त्यांनी निरनिराळ्या प्रकारे भागवत धर्म विशद करून सांगितला. कवी नावाचा त्यातला योगेश्वर म्हणाला, राजा, हृदयस्थ भगवंताची नित्य उपासना करावी. म्हणजे एक पक्क मानावं की ज्या अर्थी मी सचेतन आहे, कर्म करतोय, विचार करतोय, चिंतन करतोय, सृष्टीकडे पाहतोय, त्या अर्थी माझ्या अंतर्यामी तो चैतन्यमय, ज्याच्या सत्तेने, ज्याच्या संपूर्ण सत्तेने मी सगळी कर्म करतोय, त्याची नित्य उपासना करावी. म्हणजे या वरवर दिसणाऱ्या देहाला न मानता त्याच्या अंतर्यामी जी चेतना आहे, चैतन्य आहे, तो माझा भगवंत आहे,
तोच इतर सगळ्यांचा आहे. चेतन अचेतनाचा एकच भगवंत आहे. त्याची उपासना करावी. हळूहळू मग त्याचा आपल्याला अधिकाधिक परिचय होत जातो आणि आपल्याला मोकळं, शांत, निवांत, ज्याला इंग्रजीमध्ये रिलॅक्स्ड म्हणतात, रिलॅक्सेशन अधिकाधिक व्यापक होत जातं. अशी त्या भगवंताची हृदयातल्या नित्य उपासना करावी. उपासना करावी म्हणजे काय? उपासना म्हणजे त्याच्याजवळ सन्निध राहणं चित्ताने, म्हणजे त्या नित्य आत्म्याचा विचार करत राहणं, माझ्या भगवंताचा विचार करत राहणं. त्यामुळे काहीही घडलं तरी भगवंताची इच्छा. उपासना याचा अर्थ प्रत्यक्षात करणार काय आपण? उपासना करावी म्हणजे, तर उपासना करावी म्हणजे माझ्या जीवनात जो जो प्रसंग येईल, जो जो क्षण मला जो काही अनुभव देईल, त्या प्रत्येक अनुभवामध्ये, क्षणामध्ये मी आठवण करीन कोणाची? त्या भगवंताची, की त्याची इच्छा आहे, ही त्याची इच्छा आहे. अगदी साधा मार्ग आहे भगवंताची नित्य उपासना करण्याचा. जो जो येईल प्रसंग त्यावेळेला माझा असावा नित्य भगवंत संग, परमात्मा संग, दुसरा काही संगच करू नये. म्हणजे आपल्याला जे ताप होतात क्षणोक्षणी येणाऱ्या घडणाऱ्या विविध प्रसंगांनी, घटनांनी, क्रियांनी, ते ताप नाहीसे होतात. अशी उपासना करावी. म्हणजे प्रत्येक वेळा चित्ताला कोणताही क्षोभ झाला, हर्ष किंवा शोक झाला, कोणत्याही प्रकारची उत्तेजना आली की जरूर म्हणावं हरीची इच्छा, कृष्णाची इच्छा, भगवंताची इच्छा. हीच आहे उपासना. सर्वच कर्मे, हेच पुढे सांगितलंय कवी योगेश्वरांनी, सर्वच कर्मे नारायणा प्रित्यर्थ करावी. म्हणजे कर्मामध्ये सतत अनुसंधान, आठवण नारायणाचीच असावी, हरीचीच असावी, श्रीकृष्णाचीच असावी, परमात्म्याचीच असावी. तेही चांगलं जमण्यासाठी आपल्याला जे दैववशात गुरु भेटले असतील, सद्गुरू भेटले असतील, त्यांना आपलं आराध्य दैवत मानावं. ते आपलं आराध्य दैवत. साक्षात भगवान श्रीकृष्ण अजून आपल्या गवसणीत आलेला नसेल तर गुरु आपल्याला जवळ असतो, निकट असतो. तो आपल्यासारखाच देहधारी आपल्या वर्तमान काळामध्ये जाणवण्या इतका निकट असतो. त्याला आराध्य दे. तो आणि माझा भगवान, माझा परमात्मा यांच्यामध्ये इतका सुद्धा भेद नाही. ते दोघं एकच आहेत. या अर्थाने माझ्या गुरुला आराध्य देव मानावं. आत्म्या, बघा पुढे, आत्म्याशिवाय, आत्मा म्हणजे परमात्मा, आत्मा आणि परमात्मा यामध्ये अजिबात भेद नाही. सर्व ठिकाणी सदा सदैव असणारा तो आत्मा म्हणजेच परमात्मा. याच्याशिवाय अन्य वस्तूच जगात नाही. बघा, हे जितकं आपण पक्क करू चित्ताशी, आत्म्याशिवाय म्हणजेच परमात्म्याशिवाय, म्हणजेच आपल्याला आणखीन भावण्यासारखं कृष्णाशिवाय किंवा माझ्या सद्गुरूशिवाय अन्य वस्तूच नाही या जगात, तर विचार करण्याचा प्रश्नच येतो कुठे आणखीन कोणत्या गोष्टीवर. मग काय होतं, याने विचार माझा चालायचा थांबतो. विचाराची गती थांबते, विचाराच्या साखळ्या तुटून जातात. हा विचारच तर आपल्याला त्रास देत असतो. सतत विचार 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 विचार, आणि तो आत्मा सोडून विचार होतो सहसा, आणि त्यामुळे तो त्रासदायकच होतो. मग अन्य वस्तूच जगात नाही. आता वस्तू नाही तर घटना कशी असेल? परमात्मा वस्तूच फक्त जगात आहे असं नित्य म्हणावं. तो भगवान हाच आत्मा, गुरु व हृदयस्थ अच्युत होय. म्हणजे हृदयात असणारा आत्मा भगवंत आणि गुरु हे एकच आहेत, दुसरं काही नाही. म्हणून हरीच्या देहावतारातल्या
लीला श्रवण कराव्या. जसं आपण कृष्णाच्या लीला श्रवण करतो आहोत, कृष्ण लीला श्रवण कराव्या, रामलीला श्रवण कराव्या. नाम संकीर्तनात आपल्या गुरुच्या लीला श्रवण कराव्या. आणि नामाचं संकीर्तन, नाम भजन करताना लज्जा संकोच सोडावा. सोडावा म्हणजे सुटतोच हो, त्याची गोडी जशी लागते ना, मग संकोच नाही राहत. भक्तीचा अंकुर नामस्मरणाने उगवतो. आपल्याला खरोखर भक्ती हवी असेल, जी अत्यंत सुखदायी आहे, याच जीवनामध्ये मला सुखाचा सागर प्राप्त करून देणारी जर काही असेल तर ती भक्ती आहे. आणि तिचा जर उगम कशात असेल तर तो नामस्मरणात आहे. कवी योगेश्वर म्हणतात बरं, मग भक्त लोकरीतीच्या पलीकडे वर चढतो. मग लोकरीतीने तो बांधला जात नाही. लोक व्यवहार म्हणून व्यवहारापुरता व्यवहार करेल, पण तो त्यांच्या चिंतनात मर्यादांमध्ये बांधला जात नाही. तो चराचर सृष्टीत भरून राहिलेल्या भगवंताचेच सर्वत्र दर्शन घेऊ लागतो. हीच आहे सुखाची स्थिती आणि हीच आहे हे त्या सुख मिळवण्याचं गमक. सृष्टीत भरून राहिलेल्या चराचर सृष्टीत सजीव निर्जीव भगवंताचे दर्शन घेऊ लागतो. प्रत्येक क्षणी क्षणोक्षण भजनाने प्रेम, अनुभूती व वैराग्य वाढतच जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टी, प्रेम, अनुभूती आणि वैराग्य, सुख कितीतरी पटीनी शतपटीनी प्रत्येक वेळा वाढवत जातात. त्यामुळे चक्रवाढ व्याजाची गणित तिथे कोलमडतो. जो व्याजदर आपल्याला मिळतो ना आनंदाचा, तो अगणित आहे, अगणित आहे, इनफायनाइट. त्यातूनच तो भगवंताशी एकरूप, सहज भगवंताशी एकरूप होऊन जातो आपण आणि परमशांतीचा अधिकारी होतो. कवी योगेश्वर म्हणाले. निमिराजांनी भक्तांची लक्षणं विचारली तेव्हा हरी नावाचे योगेश्वर म्हणाले, जो हे सगळं आपल्या अंतःकरणात ठसवून घेऊया, फार कामाचं आहे. आणि तुम्ही म्हणाल तर मी हे तुम्हाला पाठवीन सुद्धा. असे निवडक कोणी मागितले ना तर मी नक्की पाठवीन. जो भक्ताची लक्षणं, जो सर्वत्र समभावाने, माझं तुझं नाही, श्रेष्ठ कनिष्ठ नाही, चांगलं वाईट नाही, योग्य अयोग्य नाही, व्यवहारात जरी त्याला योग्य आणि अयोग्य म्हणत असतील, चांगलं आणि वाईट म्हणत असतील, क्रूर आणि मृदू म्हणत असतील, जे काही म्हणत असतील, पण माझ्या ज्ञानदृष्टीने हे सगळं परमात्म स्वरूप आहे. माझा हरी आहे, माझा कृष्ण आहे, सगळं कृष्ण रूप आहे. जो सर्वत्र समभावाने, आत्मभावाने, आत्मभावाने म्हणजे मी आणि यात भेद नाही. वरकरणी रूपाला जरी भेद दिसत असला, रूपामध्ये जरी भेद दिसत असला, आकार प्रकारामध्ये भेद दिसत असला, तरी मी म्हणून जो आत्मा आहे सत्याने अस्तित्वात, तो आणि इतर काहीही या सृष्टीतलं ब्रह्मांडातलं याच्यामध्ये भेद नाही. आत्मभाव, मी आणि तो एकच आहे वास्तव स्वरूपात. अधिष्ठान रूप परमात्मा श्रीहरी आहे. सगळं काही, सगळ्या दृश्य गोष्टींचं मूलद्रव्य काही असेल, त्यांच्या अस्तित्वाचं मूळ कारण काही असेल तर तो माझा परमात्माच आहे. असे जो अनुभवाने जाणतो तो भागवत भक्त उत्तम कोटीचा भक्त होय. अनुभवाने. व्याख्यान विचार पाठ आहेत, वाक्यपाठ आहे म्हणून नाही, पण तो प्रत्यक्ष जाणतो. आणि ते जाणलं की जो आनंद आहे, जी अनुभूती आहे ती, अरे बापरे, त्या आनंदाला तर मर्यादाच नाही. पण या आनंदामध्ये
उत्तेजना रहित आनंद आहे हा. म्हणजे शांत आनंद आहे, कूल आनंद आहे, उत्तेजना नाही याच्यामध्ये. बाकी व्यवहारातल्या, प्रपंचातल्या, संसारातल्या जीवनात आनंद असतो, पण ते सगळे आनंद उत्तेजना सहित असतात आणि म्हणूनच ते अंतिमतः अंततः दुःख म्हणूनच सिद्ध होतात. आज जरी सुख वाटलं ते उद्या दुःख म्हणूनच पुढे उभं राहतं, परिवर्तित होतं. दुसरं त्यांनी सांगितलं, ज्याचे भगवंतावर प्रेम, भक्तांशी मैत्री, अज्ञ म्हणजे ज्यांना भगवंताच्या ज्ञानाची अजून ओढ लागलेली नाही, स्पर्श झालेला नाही, व आर्त, आर्त म्हणजे ज्यांना काही कमी आहे, दरिद्री आहेत, त्यांच्यावर आणि अज्ञानी यांच्यावर दया व भगवंताच्या द्वेष्ट्या लोकांची उपेक्षा असते, तो मध्यम भक्त. भक्तांशी मैत्री, अज्ञजन म्हणजे जे ज्ञानाकडे अजून वळलेले दिसत नाही वरकरणी, व आर्त ज्यांना तळमळ आहे, आणि चौथा प्रकार भगवंताचे द्वेष्टे, भगवंतावर टीका करणारे, न मानणारे, भगवंताला म्हणजे तसं सांगणारे, अशा द्वेष्ट्यांची उपेक्षा. भगवंतावर प्रेम, भक्तांची मैत्री, अज्ञ व आर्त यांच्यावर दया व भगवंताचा द्वेष करणाऱ्या लोकांची उपेक्षा, त्यांच्याकडे चित्त देत नाही, दुर्लक्ष करतो, तो मध्यम भक्त. आणि जो मूर्ती पूजा करतो पण भक्तांची व इतर श्रेष्ठ संतांची विशेष सेवा, शुश्रूषा, चौकशी, आस्था करत नाही, तो सामान्य भक्त. पुढे अजून उत्तम भक्ताची लक्षणं सांगितलेत. जो सुखदुःखात समान असतो व इंद्रियांचे बरे वाईट अनुभव ही माया समजतो, भ्रम समजतो आणि मग त्याला गंमत मानतो. सुखदुःखांना दोन्हींना एकसारखी गंमत मानतो, इंद्रियांचे बरे वाईट अनुभव यांनाही गंमत मानतो, कारण तो त्याच्या अंतर्यामीच्या परमात्म्याला पाहत असतो, अनुभवत असतो, तो उत्तम भक्त. जन्म, मरण, तहान, भूक, श्रम, कष्ट, भय व हव्यास यांची भगवत चिंतनामुळे ज्याला चिंताच उरलेली नसते, तो उत्तम भक्त. ना जन्माची चिंता, ना मरणाची चिंता, ना तहानेची, भुकेची, श्रमाची, कष्टाची, भीतीची, हव्यासाची, म्हणजे या गोष्टींचा त्याला स्पर्शच होत नाही, तो उत्तम भक्त. कर्मे, भोग आणि वासना यांचा मनात उद्भवच होत नाही, कर्माचा संकल्प उद्भवत नाही. कर्मात असतो, कर्म भरपूर होत असतात, कर्मांचा ढीग पडत असतो, पण कर्मांचे संकल्प नसतात. मी अमुक करीन किंवा मी अमुक करणार नाही, हे खूप आपलं असतं. भोग आणि वासना यांचा मनात उद्भव होत नाही, तो उत्तम भक्त. कुळ, वर्ण, आश्रम, तप, ज्ञान याचा ज्याला अजिबात गर्व नसतो, तो उत्तम भक्त. आपल्याला समजतंय, आपण म्हणून जे वैयक्तिक देहधारी असतो, यांना अशी सगळी एक संच असतो, या गोष्टींचा विशेषता असतात लौकिकातल्या. माझं कुळ कोणचं, वर्ण कोणचा, आश्रम कोणचा, तप किती, ज्ञान किती, आणखीन बऱ्याच उपाध्या आपल्याला असतात. त्याचा ज्याला यत्किंचित सुद्धा गर्व नसतो, तो उत्तम भक्त. ही भक्तांची लक्षणं झाली. नेहमी विचारलं, मायेचं स्वरूप कसं असतं, माया म्हणजे नक्की काय? माया माया हा शब्द खूप वापरला जातो, पण नक्की काय समजायचं? अंतरिक्ष नावाचे योगेश्वर म्हणाले
माया अनिर्वचनीय आहे. म्हणजे खरं उत्तर द्यायचं झालं ना तर नाही वर्णन करता येत. हेच त्याचं खरं उत्तर. मग पुढे काही ना काही साधारण तरी संकेत दिसावा, अंदाज तरी यावा, खूण तरी पटावी थोडी बहुत. मग ते म्हणतात तिचं स्वरूप मायेचं कार्यावरून समजून येतं. जी कार्य घटना घडतात त्याच्यावरून समजून येतं. असं सांगितलं तरी समजून काहीच येत नाही, कारण त्याचा निरंतर अभ्यास करील मनुष्य तेव्हा त्यांच्या सांगण्याचा आशय आपल्याला लक्षात येईल. त्याच्याही पेक्षा थोडंसं सोपं आपला स्वतःचा अनुभव असतो सगळ्यांचा, की जे जसं दिसतं तसं नसतं, हा मात्र आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. जसं आज दिसतं किंवा जसं थोड्या अंतरावरनं दिसतं ते जवळ गेल्यावर तसं नसतं, वेगळंच रूप दिसतं. जे आज दिसतं ते उद्या तसं नसतं, परिवर्तनशील असतं. त्यामुळे दिसतं तसं काही नसतं. जवळ जवळ गेलं की अधिक अधिक दिसत जातं, तरी पण अंततः सत्यरूप काही कधी आपल्याला दिसत नाही. ही जी घटना आहे म्हणजेच हा जो भ्रम आहे जगाबद्दलच्या माझ्या समजुतीचा, जो तो त्या त्या वेळेला त्याचं मत हे ठाम फायनल अंतिम सत्य म्हणूनच प्रतिपादन करतो, पण त्यालाही आतमध्ये शंका असतेच, नाही नाही काहीतरी वेगळं निघू शकतं बरं काही. ही आहे मायेचं मुख्य लक्षण. आणि म्हणून मनुष्य कोणालाही भेटला की पूर्ण विश्वास नाही टाकू शकत. शंका एका बाजूला असतेच. आणि जेव्हा भगवंताची धारणा होते, भगवंताचं स्वरूप आपल्याला अनुभवात येतं, त्यावेळेला माया संपूर्ण नाहीशी होते आणि या सगळ्या सृष्टीचं वास्तव रूप आपल्याला प्रत्यक्ष अनुभवात राहतं. आणि त्याच्यामध्ये गंमत इतकी सोपी आहे आणि छान आहे की वेगळं काही नसतंच, चहूकडचं रूप एकच असतं. आणि म्हणूनच परमार्थ अध्यात्म अत्यंत सोपा आहे एका दृष्टीने. जो अंतिम निर्णय रिझल्ट येणार आहे तो शून्य आहे. शून्य किती हलका आहे हो, शून्य किती सोपं आहे, शून्य किती निवांत आहे. पण शून्याच्या बाजूचे आकडे आले की आपण मेलो. त्याला काही गिनतीच नाही, 1 2 3 4 अनंतापर्यंत जाते गणती त्याची. म्हणून दिसते तसे नसते हे मायेचं अप्रत्यक्ष वर्णन. प्रत्यक्ष वर्णन करताच येत नाही. योगीश्वरांनी सांगितलंय माया अनिर्वचनीय आहे, जिचं वर्णन नाही करता येत, प्रत्यक्ष नाही करता येत, अप्रत्यक्ष करता येत. निमी म्हणाला माया ही दुस्तर आहे, म्हणजे तिच्या तावडीतनं सुटताच येत नाही. भूल भुलैयामध्ये आपण सतत फसलेलेच असतो. पण संसारात रमलेल्या साधारण मतीच्या देहासक्त जीवांनी ही माया कशी ओलांडून जावे. त्यावर प्रबुद्ध नावाचे योगेश्वर म्हणाले, राजा, ज्याला माया ओलांडायची आहे त्यांनी काय करावं, कर्माचं फळ कसे मिळेल, कसे कसे मिळते याचे निरीक्षण करावे. अभ्यास सांगतात की माझी जी कर्म घडतायत, मला जाणीव आल्यापासून जी माझ्या हातून कर्म घडतायत, माझ्या संदर्भामध्ये कर्म घडतायत, त्याचं फळ कसं कसं निर्माण होतं, कर्म कसं घडतं, कर्म घडण्यामागे काय प्रक्रिया चालते मनामध्ये चित्तामध्ये, ह्या सगळ्याकडे गंमत म्हणून बघावं. आपल्या जीवनामध्येच आपल्याला परमात्मा सापडतो, कारण तो शतप्रतिशत हे चालवतोय ना. सगळं कर्म त्याचं आहे ना, आपलं नाही आहे. त्याचं जर निरीक्षण करता आलं त्रयस्थ म्हणून तर आपल्याला सापडतो.
धन, घर, पत्नी, पुत्र, स्वजन, गुरेढोरे, जमिनी, स्थावर जंगम मालमत्ता ही अनित्य कशी आहेत याच्यावर विचार करावा. समजतं आपल्याला. एकही असा नाही की ज्यांनी विचार केल्यावर समजणार नाही, चिंतन केल्यावर समजणार नाही. ते अनित्य कसं आहे समजून घ्यावं. आणि हे बाकीचं त्यांनी आपला देह सोडून सांगितलंय. माझा देह आणि मग धन, घर, पत्नी, पुत्र, स्वजन, गुरेढोरे, स्थावर जंगम मालमत्ता. पण सगळ्यात पहिला मी, ज्याला मी हा देह म्हणून मी म्हणतोय, ते किती अनित्य आहे, त्याची किती क्षणाची शाश्वती आहे, त्याच्यावर चिंतन करावं. इहलोक व परलोकही नाशवंत आहे हे समजून घ्यावे. ज्याला परलोक म्हणतात, या जन्मामध्ये खूप पुण्य केल्यावर स्वर्ग मिळतो म्हणतात, ते सगळंच तात्पुरतं आहे, नाशिवंत आहे. इथल्या सगळ्या इच्छा, द्वेष, घृणा, स्पर्धा त्या परलोकातही तशाच आहेत. त्याच्यापासून सुटका नाही, हे लक्षात घ्यावं व सकाम कर्मकांड सोडून द्यावं. कर्मातून फळाची इच्छा धरून कर्म करणं आणि त्या बाबतीत मग आग्रही राहणं, त्याच्या आसक्तीत राहणं सोडून द्यावं. फळाच्या आसक्तीत न राहता कर्मात राहावं. कारण कर्म करतोच आपण नाही हो, करता तो आहे परमात्मा. सगळ्यांच्याच कर्माचा करता एकच आहे. सगळ्या ब्रह्मांडामध्ये जी काही कर्म घडतायत त्याचा करता एकच आहे. ते भारतात घडू दे, अमेरिकेत घडू दे, आणखीन कोणत्या देशात घडू दे, आणखीन कोणत्या ग्रहावर घडू दे, सगळ्या कर्मांचा एकमेव करता आहे तो परमात्मा आहे. ज्ञानी गुरुला शरण जावे. आपल्या भाग्याने आपल्या जीवनात जर सद्गुरू भेटले असतील तर त्यांना शरण जावं. शरण जावं याचा अर्थ मी नाही तूच आहेस. शरणागतीचा खरं एकच अर्थ आहे बघा. गुरुला आपण त्या मनाने भगवंतापेक्षा जास्त अनुभवू शकतो, लवकर अनुभवू शकतो म्हणून. पण मग कसं करावं, त्यांच्याबरोबर कसं राहावं, त्यांच्या बाबतीत आपली भावना काय पाहिजे, तर माझा सद्गुरू म्हटलं की मी नाहीच तूच आहे. जे भगवंताला आपण लावायचा प्रयत्न करतो ते गुरुला लावावं. माझं प्रत्येक कर्म साक्षात गुरु येऊन प्रत्यक्ष करतायत, मी करत नाही आहे. मी नाही आहे इथे कुठे. कारण चेतना नसेल तर या देहाला काहीच अर्थ नाही, हात नसल्यासारखाच आहे. जी चेतना आहे तो माझा गुरु आहे, तोच सगळ्या गोष्टी करतोय, अशा भावनेत राहावं, त्याच्या जवळ राहावं. प्रत्यक्षात राहता आलं तर आणखीन चांगलं. त्याची सेवा करावी, त्याचं जे कार्य आहे ते अंगावर घ्यावं. भक्तीची साधनं, भजन, पूजन, नामस्मरण अंगवळणी पडतील असा अभ्यास करावा. अनासक्ती व दया यांचा अनुभव घ्यावा. अनासक्त राहावं, विचलित होऊ नये. योग वियोगाने, करुणामय दृश्यांनी विचलित न होता दयेचा अनुभव घ्यावा. शारीरिक स्वच्छता, मनाची रुजुता, चित्ताची समता व बुद्धीची निर्धारात्मक धर्मनिष्ठा अंगी बाणावी. सर्वत्र आत्मरूप पाहावे. बस या एका वाक्यामध्ये सगळं आहे बघा. सगळे बाकीचे गुण आपोआप येतीलच. सर्वत्र आत्मरूप पाहावे म्हणजे माझ्यामध्ये जो परमात्मा आहे, माझं सगळं कर्म जो करतोय तोच इतर सगळ्यांची कर्म करतोय. माणसांसकट, किडा मुंगी सकट सगळ्यांची. निमी म्हणाला, त्याच्यावर पुढे ही माया कशी ओलांडून जावी त्याबद्दल अजून मार्गदर्शन सुरू आहे. यथाप्राप्त कपडे स्वच्छ वापरावे, सत्शास्त्रावर श्रद्धा ठेवावी, अन्य शास्त्रांची निंदा करू नये, प्राणायाम, मौन, एकांत सेवन, सत्यवचन यांचा अभ्यास करावा.
हरिकथा ऐकाव्या, आपली मालमत्ता व कर्तेपणा हा संपूर्णपणे भगवंताचाच समजावा. सोपं आहे अगदी. फक्त व्यवहार करायचा आहे, तसा आचार करायचा आहे. आणि हा सगळा आचार मुख्यतः मानसिक आहे, मानण्यासंबंधी. आपण काय मानतो, मानून राहतो, त्याच्यावर आपल्याला भगवंताची प्राप्ती, ज्ञान केव्हा होणार हे ठरतं. जाणणं वेगळं आणि मानणं वेगळं. आता ह्या भगवत कथेच्या निमित्ताने पहिले क्रिया होते जाणण्याची, कसं राहावं, काय मानावं. पण प्रत्यक्ष मानणं हे आपला आपला विषय आहे, संपूर्णपणे व्यक्तिगत विषय आहे. जितकी श्रद्धा अधिक, तितकं मानणं अधिक शुद्ध. जड वस्तूची सेवा स्वच्छतेने, म्हणजे आपल्या संबंधित येणाऱ्या जड वस्तू, मग आपलं घर असेल, आपली वह्या पुस्तकं असतील, कागदपत्र असतील, आपले चपला असतील, ह्या सगळ्या जड वस्तू यांची सेवा कशी करायची? कारण ह्यामध्ये 100% परमात्म्याच्या अधिष्ठानावर ते आहेत, परमात्म्यामुळे ते अस्तित्व आहे. त्यामुळे त्यांची स्वच्छता ही परमात्म्याचीच स्वच्छता आहे, म्हणून त्यांची सेवा स्वच्छतेने. व चल गोष्टींची सेवा, चैतन्यमय गोष्टींची सेवा दया, मैत्री, सहकार्य, अहिंसा, उपकार, शुश्रूषा यांनी करावी. देवासाठी मुक्तपणे रडावे, तिथे कंजूसी करू नये. त्याविना जीवन दुर्धर व्हावे. असे त्याचे अखंड चिंतन झाले तर परम कल्याण होते. संसारी सामान्य मनुष्यांनी ही साधना करावी. निमिराजाने विचारलं, परब्रह्म नारायण याचे सत्य स्वरूप काय आहे? योगीश्वर पिप्पलायन म्हणाले, राजा, या जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय यांचे तो निमित्त कारण व उपादान कारण आहे. म्हणजे ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत जगाबद्दलच्या, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय, त्याला निमित्तही तोच असतो आणि त्याचं मूलद्रव्यही तोच असतो. सतत तिन्ही स्थितींमध्ये उत्पत्ती त्याच्यामुळेच होते, स्थिती त्याच्यामुळेच त्याच्यामध्येच राहते आणि प्रलय देखील त्याच्यामुळेच होतो. तो मात्र परमात्मा तत्व जे आहे ते तसंच्या तसं अबाधित असतं, जसंच्या तसंच असतं. तो पूर्ण सृष्टी आहे, हे एक वाक्य त्यांनी, तो सृष्टी आहे परमात्मा, जशी आहे तशी आहे. प्रलय होण्या निर्मितीच्या अगोदरही तोच आहे, सृष्टीच आहे. निर्मिती झाल्यानंतर सृष्टी व्यक्त स्वरूपाला येते, तीही तोच आहे. आणि जेव्हा लय होतो तेव्हाही तोच फक्त असतो. म्हणून त्याचं वर्णन हे कोणत्याही गुणांनी करता येत नाही. म्हणून श्रुती देखील, भगवंताचा परिचय करून देणाऱ्या श्रुती देखील शेवटी नेती नेती नाही सांगता येत म्हणतात. कसं सांगू? असं नकारात्मक, म्हणजे कोणत्याच गुणांनी त्याचं वर्णन होऊ शकत नाही. म्हणून आटोकाट प्रयत्न करतात आणि शेवटी म्हणतात नाही वा जमत. आपण या भावात राहिलो ना, क्षुद्र क्षुल्लक गोष्टींसाठी आपण कधी विचारत नाही करणार, ना आपल्याला भीती राहील ना काळजी राहील. सगळं तो आहे, हो त्याच चाललंय जे काय चाललंय. आणि तो कसा आहे? तो निवांत आहे, शून्यात आहे, त्याला काहीच होत नाही. किती घडामोडी उलथापालथी झाल्या तरी त्याला काही होत नाही. मग मला काय होतं? कारण मला असं वाटतं मी त्याच्याहून वेगळा आहे. एवढं बारीकसं कारण आहे. मला असा भ्रम आहे की मी त्याच्यापासून वेगळा आहे, म्हणून मला या सगळ्या उलाढालींचं कौतुक वाटतं, त्याचा त्रास होतो, त्याची भीती वाटते, त्याची काळजी वाटते. तो आणि मी नित्य, अविनाशी, अनंत, सर्वत्र सर्वव्यापी आहे. इथे लिहिलंय तो नित्य, अविनाशी, अनंत, सर्वत्र सर्वव्यापी आहे. पण तोच तर फक्त आहे ना. मग मीला त्याच्यामध्ये मिसळून टाकणे, तो आणि मी म्हणणे,
नित्य, अविनाशी, अनंत, सर्वत्र, सर्वव्यापी आहे. हा अभ्यास आहे भक्ताचा. निमीनी पुढचा प्रश्न विचारला, कर्मयोगाचे रूप काय? कर्तेपणा, कर्म व कर्मफल यांचे निरसन करणारे ज्ञान कसे प्राप्त होते? योगीश्वर आविर्होत्र म्हणाले, कर्म, अकर्म व विकर्म यांचं विवरण तसं कठीण आहे, पण आपण मध्ये कोणत्या तरी एका दिवशी सहज मला नुकताच विनोबाजींची गीता प्रवचने वाचायचा योग आला. त्याच्यावर यांनी प्रकाश टाकलाय आणि छान सांगितलंय विनोबाजींनी. कर्म म्हणजे शरीराच्या इंद्रियांनी जे कोणचं कर्म आपण करतो ते कर्म. विकर्म त्याच्यानंतर येतं. विकर्म म्हणजे चित्ताने, विवेकाने त्या कर्माचा आशय, त्या कर्माला जोड देणं, याची भूमिका काय कर्माची. जसं आता कसं म्हटलं, कर्म, त्या कर्माचा जर संकल्प आला, मी करतो असं वाटलं, तर कर्म चालू असताना किंवा कर्म सुरू होत असताना कर्माच्या बाबतीत जर माझ्या चित्ताची ही भूमिका असेल की हे कर्म परमात्म्याचं आहे, करता फक्त तोच आहे, त्याच्या सत्तेने, अधिष्ठानाने हे चाललंय, हे विकर्म त्याला जोडलं, तर या दोन्हीचं मिळून जे कर्म निष्पन्न होतं ते अकर्म असतं. अकर्म म्हणजे काय? केलेलं तर असतं, पण मला वाटत नाही मी केलंय. आणि मग मी केलं वाटण्याचे जे दुष्परिणाम आहेत, आफ्टर इफेक्ट्स आहेत, एवढं मी केलं आणि तुम्हाला लक्षात येत नाही का, समजत नाही का, काही किंमत आहे का नाही, असं जे माझ्या मनामध्ये येतं, तत्सम असे विचार, ते कशामुळे येतात? मी करताय असं मानल्यामुळे. म्हणून विनोबाजींची फार चांगली व्याख्या आहे. कर्माच्या जोडीला जर विकर्म असेल, विवेकयुक्त किंवा विवेक असेल, प्रत्येक कर्माच्या संबंधीचा विवेक चित्तामध्ये त्याच वेळेला निर्माण झाला कर्म घडत असताना, तर त्या दोघांचं संयुक्त परिणाम म्हणून, संयोग मिळून अकर्म बनतं, जे मग आपल्याला कधीही बाधत नाही. करते पण आपल्याकडे येतच नाही, जे नाहीच आहेत. शास्त्रोक्त कर्मे माणसाला परलोकी सुखाचे आमिष दाखवून सत्कर्म करण्यासाठी सांगितलेली असली तरी तीच अभ्यासाने निष्काम होतात, म्हणजेच अकर्म होऊन जातं त्याचं. शास्त्रामध्ये आपल्याला काही फलाशा दाखवून कर्म करायला सांगितली आहे, हे कर्म करा म्हणजे हे फळ मिळेल वगैरे वगैरे. पण ते जसं औषध घेण्याकरता आपण मुलाला किंवा आपल्याला सुद्धा काही आमिष दाखवायला लागतात, मुलांना विशेषतः. तुला साखर देते, हे एवढी गोळी खा, तुला अमुक खेळणं देते, एवढी गोळी खा, असं आई म्हणते. ते तेवढ्यापुरतं आहे, पण गोळी खाल्ली की जे कल्याण होणार आहे, जो दोष दूर होणार आहे, ते त्याचं लक्ष आहे. तसं फलाशेनी जरी काही कर्म शास्त्रानुसार सांगितली असली आणि ती केली, तरी शेवटी त्याची परिणती ही निष्काम कर्मात होते. अशीच रचना शास्त्रांच्या निर्देशाची, मार्गदर्शनाची असते. निमिराजांनी त्यानंतर भगवंताच्या पूर्वकालीन, वर्तमान व आगामी अवतारांचे वर्णन करण्यास सांगितले. तेव्हा द्रुमिल योगेश्वरांनी त्याला अनेक अवतारांची माहिती सांगितली. आपण त्यांचा उल्लेख आपल्या सगळ्या कथानकामध्ये आला आहे, मग त्याच्यावर मी नुसती यादी वाचतो. ब्रह्मा, विष्णू, शंकर, नर, नारायण हे मुख्य व हंस, दत्तात्रेय, सनक आदि कुमार, ऋषभदेव, हयग्रीव, मत्स्य, कुर्म, वराह, हरी, अजित, नृसिंह, वामन, भार्गवराम, दाशरथी राम, कृष्ण, यज्ञापासून अनधिकारी लोकांना दूर नेणारा बुद्ध व आगामी कल्की या अवतारांची माहिती दिली. निमीनी मग विचारलं, बद्ध व मूढ आणि भक्तिहीन लोकांची गती काय? जे लोक बद्ध आहे, ज्यांना हे सुचतच नाही परमात्म्याचं विचार, आणि ज्यांच्याकडे भक्ती नाही, त्यांना काय गती? त्यावर आठवे योगेश्वर चमस म्हणाले, अधम, तमोगुणी शास्त्रातून विपरीत अर्थ काढून
वाईट आचरण करणारे, मध्यमासेवी, घातकी, दुष्ट, स्वार्थलोलूप लोकांची अधोगती कशी होते ते सांगितले. त्यांना कसे त्रास भोगावे लागतात हे सांगितलं. निमीने विचारलं, प्रत्येक युगात भगवान कोणत्या वर्णाचा आणि कोणता आकार धारण करतात? करभाजन योगीश्वर 9वे म्हणाले, राजा, सत्ययुगात भगवंताचा श्री विग्रह श्वेतवर्ण, चतुर्भुज, जटाधारी, वल्कले नेसलेला, मृगचर्म यज्ञोपवीत, रुद्राक्षमाला, रुंड कमंडलू धारण करणारा होता. ध्यान व तप यांनी तो प्रसन्न होतो. हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, ईश्वर, अमल, पुरुष व परमात्मा अशी त्यांची नावे असतात. त्रेतायुगात भगवंत लाल वर्णाचे, चतुर्भुज, 3 मेखला धारण करणारे, यज्ञाग्नीच्या स्वरूपाचे व यज्ञपात्रे धारण करणारे रूप घेतात. वेदत्रयीने त्यांची आराधना होते. विष्णू, यज्ञ, पृष्णीगर्भ, वृषाकपी, जयंत आदी त्यांची नामे असतात. आता आपल्याला साधारण जास्त गोचर, जास्त जवळ वाटणारे द्वापर युगात भगवंताचे दिव्य शरीर श्यामल वर्णाचे असून चतुर्भुज, हाच तो आपला श्याम कृष्ण. शंख, चक्र, गदा, पद्म व पितांबर, श्रीवत्स चिन्ह आणि भृगुलता, कौस्तुभमणी आदी ते धारण करतात. राजचिन्हांनी ते युक्त असतात. वैदिक व तांत्रिक दोन्ही मार्गांनी त्यांची आराधना करतात. आता कलियुगात आपल्या एकदम कामाचं, कारण आता आपण कलियुगात आहोत. कलियुगात त्यांचे शरीर कृष्ण वर्णाचे पण नीलमण्यासारखे तेजस्वी असते. सुदर्शनादी आयुधे धारण करणारे ते सुनंद आणि पार्षदांसह असतात. कलियुगात त्यांची स्तोत्रे म्हटली जातात. हा सगळा भाग थोडासा मागे सोडूया. तर पुढे आहे बघा, नाम संकीर्तन हाच श्रेष्ठ भक्ती मार्ग कलियुगात सर्वांसाठी आहे. खरं पाहिलं तर या कलियुगामध्ये नामाचाच अवतार आहे, जो सर्वांसाठी खुला आहे, भेदच नाही अजिबात. यच्च यावत प्राणी मात्रासाठी, विशेषतः मनुष्य मात्रासाठी तो मुक्त उपलब्ध आहे. कारण दीर्घ तपस्या करणे अल्पायुष्यामुळे शक्य नसते. आता शेकडो हजारो वर्ष तपश्चर्या आपल्याला शक्यच नाही. 100 अगदी क्वचित लोक गाठतायत. अल्पायुषी लोक होतो आपण. कलियुगात द्रविड देशात भगवत भक्त जास्त होतील हे थोडंसं भविष्यातलं सांगितले आणि आपला अनुभवही आहे. दक्षिणेमध्ये भक्तिमानता अधिक आहे समाजामध्ये. जो कर्म वासना सोडून भगवंताला शरण जाईल त्याची सर्व ऋणे, पितृऋण, देवऋण आदी सर्व ऋणे फिटून जातील. जो भगवंताला शरण चालला जाईल ना, त्याला ही कोणची ऋण, कुठचे बंधन राहणार नाही. अनन्य शरण भक्तांची भगवंत पापांपासून सुटका करतील यात शंका नाही. नारद वसुदेवाला एवढे सांगून पुढे म्हणाले, वसुदेवा, पौंड्रक, शिशुपाल आदी सुद्धा कृष्णाचे विरोधी, कृष्ण द्वेष्टे, कृष्णरूप झाले. मग प्रेमभावाने त्यांचे चिंतन करणारे काय वेगळे राहतील? तुम्ही कृष्णाला केवळ तुमचा पुत्र समजू नका. तो सर्वात्मा, सर्वेश्वर, अविनाशी आहे. तो लीलेने तुमचा मुलगा म्हणून आला आहे, पण त्याचे परब्रह्मरूप विसरू नका. वसुदेव व देवकी नारदांचे ते भाषण श्रवण करून मायामोह सोडून श्रीहरी चिंतनात दोघही मग्न झाले. आता आपण पुढच्या कथेकडे जाऊया. थोडी अधिक हालचाल आहे या कथेमध्ये. इथे यदुकुळाचा संहार, आता शेवटचं दुष्टांचा संहार मधलं शेवटचं प्रकरण. कृष्णाचे स्वतःच्या कुळातले लोक हे उन्मत्त, दुष्ट झाले, दुराचारी झाले. त्यामुळे आता त्यांचाही नाश करणं आणि मग आपल्या स्वधामाला जाणं कृष्णांचं शेवटचं कर्तव्य राहिले. शुकमुनी म्हणतात, परीक्षिता, श्रीकृष्णाने उन्मत्त, दुराचारी व अगणित वाढलेल्या पूर्वजन्मी राक्षस असून आता क्षत्रियांच्या जन्माला आलेल्या राजांचा भार उतरून भूमीवर धर्माची व न्यायाची,
पुन्हा स्थापना करण्याचा फार मोठा प्रयत्न केला. त्या कृष्णाच्या जन्माने एक मोठे परिवर्तन घडून आले. पण खुद्द यादवांची सत्ता, गर्व व उन्मत्तपणा हे इतके वाढले होते की त्यापासूनही शांततेला व धर्माला बाधा येणार होती. तेव्हा या यादवांचा आपसातच लढून कसा नाश होईल याचे तो चिंतन करायला लागला. गोपाल कृष्ण. मग आता त्यांनी सुरू केली योजना, अंमलबजावणी कसं करायचं हे. त्यांनी सर्व ऋषींना प्रथम बोलावलं द्वारकेमधल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथून पिंडारक क्षेत्रात जा. सगळी योगायोगाची साखळी लागलेली होती. ते पिंडारक क्षेत्रात सगळे ऋषी गेले आणि मग यदुवंशातले तरुण रक्ताचे उन्मत्त तरुण त्या पिंडारक क्षेत्रात पोचले. खेळत खेळत खेळाच्या मनस्थितीत होते आणि त्यांनी ती ऋषी मंडळी दिसली तर त्यांच्या मनात चेष्टा आली, थट्टा मस्करी करू ऋषींची. आणि म्हणून ते श्रीकृष्णाचा पुत्र सांब दिसायला खूप सुंदर होता, त्याला त्यांनी स्त्रीवेश घालायला सांगितला. त्यांनी स्त्रीवेश घातला, पोटावर थोडी कापड वगैरे बांधून पोट फुगल्याचं नाटक केलं आणि हे सगळे त्या सांबाला स्त्रीवेशात घेऊन ऋषींच्या समोर गेली पोरं आणि प्रणाम बिणाम करून सगळं नाटक करून ऋषींना म्हणाली, हे वंदनीय ऋषींनो, ही जी आमच्याबरोबर सुंदर युवती आहे ती गरोदर आहे. आपल्याला तिला काही विचारायचं आहे पण तिला लाज वाटते. आपलं ज्ञान तर अगाध आहे, आपण खरोखर सर्वज्ञ आहात. हिला हवाय पुत्र, तेव्हा हिला पुत्र होईल की नाही का कन्या होईल हे तुम्ही सांगितलं तर बरं होईल. तसं सांगायची कृपा करा. ऋषींना लक्षात आलं की हे थट्टा चेष्टा करतायत. त्यांना संताप आला आणि त्या संतापात ते बोलले, मूर्खांनो, ही जी स्त्री आहे तुम्ही म्हणता ती एक मुसळाला जन्म देईल का? वो पुढे बघा, त्याच मुसळाने तुम्हा सगळ्या यादवांचा सर्वनाश होईल. अशी त्यांनी शापवाणी उच्चारल्या पोरं म्हणतात, अरे बापरे, सगळाच घोटाळा झाला आता. म्हणजे आता सावरायची काही शक्यताच नाही. करायला गेलो चेष्टा आणि कपाळी बसला सोटा. ती तरुण मंडळी घाबरली. त्यांनी ऋषींची क्षमा बिमा मागितली पण ते ऋषी शांत गप्प बसून राहिले. बाहेर आली पोरं आणि ते सांबाचा स्त्रीवेश काढला त्यांनी. पाहतात तो काय, त्याच्यात ते मुसळ, काळं कुळकुळीत सांबाच्या पोटाशी एक मुसळ होतं. त्या मुसळावर एक कडई लोखंडाचं घातलेलं होतं. ती तर खूपच घाबरली. गुपचूप ते मुसळ घेऊन महाराज उग्रसेनांकडे गेली ती पोरं आणि त्यांना सगळं घटना सांगितली की असं असं आमच्याकडून ऋषींचा अपराध झाला आणि आता हे मुसळ याच्या पोटाशी आलं. उग्रसेन महाराजांनी पाहिलं, त्यांनी कृष्णाला काही पत्ता लागू दिला नाही. सर्वजण ते मुसळ पाहून भयभीत झाले. उग्रसेन म्हणाले, काही नाही, या मुसळाचं बारीक पीठ करा, चूर्ण करून टाका आणि ते समुद्रात नेऊन टाकून द्या. अजिबात काही इथे शिल्लक ठेवू नका. द्वारकेत सगळं सगळं समुद्रात नेऊन टाका आणि ते जे कडा आहे त्याच्यावर ते फेकून द्या समुद्रामध्ये. त्याप्रमाणे त्यांनी केलं. पण ते जे कडं होतं ते एका माशाने गिळलं. मोठा मासा होता आणि तो
मासा एका मासेमाराने पकडला. कड्याचा तर मार्ग लागला, तो त्या माशाच्या पोटात गेला कड. चूर्णाचं काय करायचं? चूर्ण यांनी समुद्रात फेकलं होतं, ते भरती बरोबर पलीकडच्या किनाऱ्याला लागलं, प्रभास तीर्थाच्या. तिथे गेलं वाहत आणि तिथे लागलं. त्या कडांचं झालं बी तयार आणि त्यांनी टणक दांड्याचं असं गवत उगवलं त्या किनाऱ्यावर. सगळी तयारी चालली आहे यदुकुळाच्या संहाराची. अशी अचिंत्य करणी आहे हो परमात्म्याची. खरोखर आपण एक क्षण सुद्धा काही करत नसतो. आपणच काय, कोणीच काही करत नसतो. इथे नुसतं कृष्णाच्या रूपावर भास चालू असतात. त्या भासात नाटक म्हणून सामील व्हावं. रडायचा प्रसंग असेल तर रडावं, हसायचं असेल तर हसावं, नाचायचं असेल नाचावं. पण मानावं काय? काहीही झालेलं नाही. कृष्ण आहे तसा यथास्थित व्यवस्थित. पूर्वी होता तसा, आत्ता आहे तसा, पुढेही जसाच राहणार आहे. असा कृष्ण यथास्थित आहे, काहीही झालेलं नाही. मानून हे राहायचं आणि नाटकात सामील राहायचं. श्रीकृष्णाला या शापवाणीची माहिती नंतर कळली. त्यांनी उदासीनता धरली, कारण त्याचीच संकल्पना मूळ होती. श्रीकृष्णाने विचार केला, या यादवांना आता जगात कोणी प्रतिस्पर्धी राहिला नाही. ते अर्धांड उन्मत्त झाले आहेत. यांचा संहार केल्याशिवाय मला माझं पृथ्वीवरचं कार्य संपवता येणार नाही, निजधामाला जाता येणार नाही, मला हा देहावतार संपवता येणार नाही. पण आता सुरुवात झालेली आहे, निमित्त झालेलं आहे. आता त्या मुसळ तयार झालं, त्याच्यावर कडं आलं, त्याचं चूर्ण झालं, ते समुद्रात गेलं, त्यातनं गवत आलं, कडं माश्याने गिळलं आहे, मासा मासेमाराने धरलेला आहे. आणि तोच जो मासेमार होता तो स्वतः शिकार करायचाही नाद होता त्याला. त्यामुळे ते कडं त्यांनी काय केलं, तो घेऊन गेला आणि त्या कड्याचं त्यांनी वितळवून छान बाणाचं टोक तयार केलं आपल्या त्या कड्याने. मग आता कृष्णाने काय केलं, द्वारकेमध्ये आला. वृद्ध आणि चांगले लोक जे होते, ज्यांचा सन्मान होता, ज्यांच्या शब्दाला किंमत होती, अशांना सांगितलं की तुम्ही सगळ्या लोकांना प्रभास तीर्थाला घेऊन चला, पुरुषांना. आणि स्त्रियांची व्यवस्था वेगळी लावली. तो म्हणला की द्वारकेत जरा असा उत्पात जास्त होत आहेत, त्यामुळे त्यांना तिकडे घेऊन चला. मी आहेच इथे म्हणाले. पण उद्धव जायला तयार होईना सुरुवातीला. श्रीकृष्णाला सोडून तो कसा राहणार? त्याला भीती वाटत होती, श्रीकृष्ण निजधामाला गेले तर काय करायचं, आपण कसं जगणार, आपण त्याच्या सोबतच पाहिजे. तो म्हणला, इतके दिवस तुमच्या संगतीत राहिलो, मला मायेचं कोणीच नाही तुमच्याशिवाय. तुमचा विरह मला नाही सहन होणार, मला दूर करू नका, तुम्ही जिथे जाल तिथे मी येतो. उद्धवाला कृष्ण म्हणाला, अरे माझे आता देवकार्य झालेले आहे, आता दादा आणि मी जाणार, तू शोक नको करू. यदुवंश आता थोड्याच दिवसात नष्ट होईल. आजपासून 7व्या दिवशी द्वारका समुद्राच्या पोटात जाईल, नगरी बुडून जाईल. इथले लोक आधीच प्रभास तीर्थाला हलवत आहेत. मी गेलो की लगेच कलियुग सुरू होईल, मग अधार्मिक लोकांचा प्रभाव वाढत जाणार आहे. जर तू स्वजन, आप्त, स्वकीय यांचे ममत्व व स्नेह सोडून अनन्य प्रेमाने माझ्यात मन विलीन करून राहशील ना, तर तुला दुःख होणार नाही. कोणत्याही घटनेचं या दुःख होणार नाही. या जगात जे काही मनाने कल्पिलेले म्हणजे मनामध्ये आलेल्या कल्पनेत, वाणीने बोललेलं आणि डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानासारख्या इंद्रियांनी जाणलेलं, ते सर्व
म्हणजे या जगामध्ये जीवन जगत असताना, प्रपंचामध्ये, संसारामध्ये आपल्या मनात निरंतर कल्पना चालू असतात, भरपूर कल्पना. आणि भगवंताचा भक्त झाला ना एकदा चांगला निष्णात, कल्पना थांबून जातात बघ. कल्पनेने किती क्षीण येतो आपल्याला. आपल्याला जे अन्न लागतं ना, ते ह्या सगळ्या कल्पनाच मुख्य. आणि आपली दृष्टी, आपलं जाणणं जगाबद्दलचं, आणि त्यातही सगळ्यात मुख्य कल्पना, हे सगळं खाऊन टाकते. तशी आपल्याला गरज नाही. आपण हे सगळं फिडिंग देतो, आपल्या कल्पनांना देतो. ती खूप ऊर्जा खाते. म्हणून कल्पनेनी मनात आलेलं, वाणीनी बोललेलं, डोळ्यांनी पाहिलेलं आणि कर्ण आणि स्पर्शेंद्रियांनी जाणलेलं जे जे म्हणून आहे या जगात, आज अखेर आपल्याला जे जे माहिती आहे, पाहिलंय, जाणलंय, अनुभवलंय असं म्हणतो, प्रपंचातलं ते सर्व फक्त क्षणिक आहे, नाशवंत आहे. ते तसंच कधी राहतच नाही. हे तत्व दृढपणे मनाशी धर. भगवंत सांगतायत उद्धवाला. भेद बुद्धी, वेगवेगळेपणाने पाहण्याची बुद्धी सोड. कमी अधिक, माझं तुझं, कोणत्याच प्रकारचा भेद नको ठेवू. सगळी अभेद बुद्धी म्हणजे परमात्मा स्वरूप आहे, सगळंच्या सगळं परमात्मा आहे असंच मानत राहा. इंद्रिय आणि मन आत्मस्वरूपात लीन कर. सृष्टी आत्मस्वरूपातच विराजत आहे असे पहा. माझं जे आत्मस्वरूप आहे त्यामध्ये सगळी सृष्टी सामावलेली आहे, पूर्ण सृष्टी. असं जर करशील तर तू सर्व गुणदोषांपासून मुक्त राहशील. भगवंत एवढं प्रेमाने सांगतायत, तसं क्षणोक्षणी उद्धवाच्या अंगावर काटा येतोय, रोमांच येत आहेत. कारण एका बाजूला विरहाची पण कल्पना आहे की आता थोड्या वेळाने, काही काळात, अगदी थोड्या काळात श्रीकृष्ण निघून जाणार आहेत मला सोडून. त्यांनी पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणांना ती कल्पना आल्या आल्या मिठी मारली. प्रभो स्वामी, मला तत्वज्ञानाचा पूर्ण उपदेश करा बरं. मी सगुण अशा तुमच्या लीला शरीराच्या संगतीत आहे इतकी वर्ष, पण आत्मतत्वाचं अखंड एकरस पान करणं ते मला शक्य होईल असा बोध करा. मी आत्मतत्वाच्या स्मरणात राहील, स्मृतीत राहील असा मला बोध करा. श्रीकृष्ण म्हणाले, सर्व सृष्ट प्राण्यात, जे सृष्टीवर सगळे प्राणी आहेत त्याच्यामध्ये नरजन्म श्रेष्ठ आहे. विवेकाने व आत्मानुसंधानाने, आत्म्याचं अनुसंधान करून बुद्धिमान मनुष्य या संसाराच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. अनुभव व अनुमान यांच्या साह्याने मनुष्य माझा साक्षात्कार करून घेऊ शकतो. भगवान श्रीकृष्णाचं साक्षात मत आहे. कोणचा मनुष्य? मनुष्य, कोणताही मनुष्य करू शकतो. हे जग आहे तरी काय, यात घडते तरी काय, अशी जिज्ञासेची दृष्टी धारण करणारा आणि तिचा वापर करणारा मनुष्य सृष्टीपासूनच सर्व साधना शिकतो. या सृष्टीकडे बघून बघूनच, पण आत्मस्वरूपाची स्मृती लक्षात ठेवून, स्मृती ठेवून, परमात्म्याची स्मृती ठेवून या सृष्टीकडे जर माणूस बघेल ना, तर ती सृष्टीच त्याला सगळं शिकवते आणि आत्मस्वरूपाचं दर्शनही करून देते. त्याचं स्वतःचं वैयक्तिक जीवन त्याला शिकवतं. कुठलीही पुस्तकं वाचायची गरज नाही, आपले अनुभव बघायचे तपासून, पण त्रयस्थ म्हणून बघायचे. माझे तुझे याच्यात नाही बघायचे, भेददृष्टीने नाही बघायचे. यदुराजांनी दत्त अवधूतांना त्यांच्या पूर्ण समाधानी व निपुण बुद्धीने युक्त तुष्ट जीवनाचे रहस्य विचारले होते दत्त अवधूतांना. तेव्हा दत्तात्रेयांनी त्यांना जीवनात जे जे दृश्य जगत माझ्या अनुभवात येतं, सामान्य गोष्टी अशा, त्या सगळ्या वस्तूंपासून काय शिकता येतं आपल्याला, असा 24 अशा गोष्टी ज्या आपल्याला
गुरु म्हणून त्यांचा वापर होतो, उपयोग होतो आणि त्यांच्यापासून बोध होतो, जीवनाचं तत्वज्ञान कळतं, त्या सांगितल्या होत्या. आता उद्धवाला श्रीकृष्णाने निजधामाला जाण्यापूर्वी अंतिम उपदेश जो केला तो आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. त्यामुळे उद्धवाचा मोहमाया नष्ट झाली आणि पूर्ण संसार बंधन भंग झालं. तर तो जो उपदेश आहे तो आपण थोड्या वेळाने बघू. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा तू आता बद्रिकाश्रमात जा, तो माझाच आश्रम आहे. अलकनंदा नदीचं दर्शन घेऊन तुझं पाप नष्ट होईल, ताप नष्ट होईल. तू तिथे वल्कल नेसून कंदमुळे फळे खाऊन राहा. कोणत्याही भोगाची अपेक्षा ठेवू नको. शीत उष्ण सुख दुःख यांची उपेक्षा कर. निस्पृह राहा. चित्त स्थिर ठेव. इंद्रिय शांत ठेव. बुद्धी निश्चल ठेव माझ्या स्वरूपात. चित्त स्थिर ठेव. माझ्याच ध्यानात राहा. मी तुला जे ज्ञान दिले आहे त्याचा एकांतात नीट विचार कर. काया वाचा मनानी भागवत धर्माचंच रक्षण कर. तू मग माझ्या परमस्वरूपात येऊन मला निश्चित मिळशील. हे निर्वाणीचं बोलणं भगवंतांनी केलं. तो उपदेश तेवढा आपण मागे ठेवतोय. उद्धवानी सद्गतीत अंतःकरणाने रडत रडत कृष्णाला प्रदक्षिणा केली. त्याच्या चरणी मस्तक ठेवलं. नमस्कार करून अश्रुपूर्ण नयनांनी मोठ्या कष्टाने एक एक पाऊल टाकत त्याच्याकडे पाहत पाहत त्याचा निरोप घेतला. आपला स्वामी, मित्र, हितकर्ता, गुरु, दैवत असा श्रीकृष्णच त्याने हृदयात काठोकाठ भरून घेतला व तो तप करायला बद्रिकाश्रमाला गेला. द्वारकेत अनेक उत्पात होत होती. तेव्हा कृष्णाने सर्व यादवांना प्रभास क्षेत्राला जायला सांगितलं. त्याप्रमाणे द्वारका सोडून यादवातील पुरुष प्रभास क्षेत्राला गेले. बायका आणि लहान मुलांना त्यांनी कृष्णाच्या सांगण्यावरून शंखोद्वार तीर्थाला पाठवलं. प्रभास क्षेत्रात जेव्हा यादव गेले तेव्हा काय काय घडलं आता ते पहा. भगवंत सांगतायत,